तुमच्या घरात प्रवेश करताच कधी तुम्हाला एक अनामिक अशांतता जाणवली आहे का? सततच्या कटकटी, कुटुंबातली आजारपणं, आर्थिक चणचण किंवा अगदी शांततेचा अभाव या सगळ्याने तुम्हीही त्रस्त असाल तर थांबा. माझ्या घरात सर्व काही असूनही मला अपेक्षित सुखशांती का मिळत नाहीये हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल तर त्यामागे तुमच्या घरातील अदृश्य ऊर्जा प्रवाहांचा बिघडलेला समतोल असू शकतो. याच बिघडलेल्या समतोलाला आपले पूर्वज वास्तुदोष असं संबोधतात. हे केवळ एक अंधश्रद्धा नाही तर आपल्या जीवनावर थेट परिणाम करणारं एक गहन विज्ञान आहे. चला या अदृश्य शक्तींना कसं ओळखायचं आणि त्यांना कसं सकारात्मक बनवायचं ते पाहूया. आपल्या सनातन धर्मातील एक गहन वैज्ञानिक सत्य आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यथा देहे तथा देवालये. म्हणजे जसं पिंडात शरीरात आहे तसंच ब्रह्मांडात आहे आणि जसं शरीरात आहे तसंच मंदिरात घरात आहे. हे केवळ एक श्लोक नाही तर हे सांगतं की आपलं शरीर आणि आपलं घर दोन्ही या संपूर्ण ब्रह्मांडाप्रमाणेच पंचमहाभूतांनी पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू, आकाश या सूक्ष्म ऊर्जेने व्यापलेला आहे. जेव्हा या ऊर्जा प्रवाहांचा समतोल बिघडतो तेव्हा घरात नकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष निर्माण होतात. आपले प्राचीन ऋषी केवळ संत नव्हते तर ते महान ऊर्जा वैज्ञानिक आणि ब्रह्मांडीय तत्वज्ञ होते, ज्यांनी विश्वकर्मा प्रकाश आणि समरांगण सूत्रधार यांसारख्या ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्राचं केवळ भिंती आणि दिशांपुरतं मर्यादित नसलेलं अद्भुत विज्ञान उलगडलं आहे. हे शास्त्र भूचुंबकीय ऊर्जा, मानवी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे आणि पंचमहाभूते यांच्या परस्पर संबंधावर आधारित आहे. आपल्या प्राचीन शास्त्रांनुसार वास्तुपुरुष हे पृथ्वीवर अधोमुख म्हणजे तोंड खाली करून झोपलेले आहेत अशी एक कल्पना आहे. त्यांचे प्रत्येक अवयव घराच्या विशिष्ट दिशेशी संबंधित असून त्या दिशेला विशिष्ट ऊर्जा असते. जेव्हा आपल्या घराची रचना या नैसर्गिक ऊर्जा प्रवाहांच्या विरुद्ध जाते तेव्हा तिथे सूक्ष्म ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो. याला केवळ भौतिक रचना समजू नका, हे ग्रह नक्षत्रांशी जोडलेलं एक गूढ विज्ञान आहे. दिशा आणि घांच्या सूक्ष्म ऊर्जेचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे आता आपण समजून घेऊया. ईशान्य दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट ही दिशा जलतत्वाची आहे आणि देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाशी संबंधित आहे. ही ईश्वरी शक्तीची दिशा मानली जाते जी आपल्याला ज्ञान, उत्तम आरोग्य आणि मानसिक शांतता देते. तुमच्या घरात जर या दिशेत शौचालय असेल किंवा तुम्ही इथे खूप वजनदार वस्तू ठेवल्या असतील तर समजून घ्या तुमच्या मनाची शांतता भंग पावेल, आरोग्याच्या समस्या उद्भवतील आणि आध्यात्मिक उन्नती खुंटेल. ही दिशा नेहमी स्वच्छ, मोकळी आणि सकारात्मक ऊर्जांनी भरलेली असावी. आता पाहूया आग्नेय दिशा म्हणजेच साऊथ ईस्ट. ही दिशा अग्नितत्वाची आहे आणि सौंदर्य तसेच समृद्धीचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाची दिशा आहे. इथे ऊर्जा, उत्साह आणि गती यांचा वास असतो. म्हणूनच स्वयंपाकघर या दिशेला असणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण अग्नीचा योग्य वापर होतो. पण जर तुमच्या घरात या दिशेला पाण्याची टाकी असेल किंवा इथे अति थंड वातावरण असेल तर तुम्हाला आर्थिक अडचणी, घरात सततचे वाद आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही दिशा योग्य प्रकारे संतुलित नसेल तर जीवनातील आनंद आणि उत्साह कमी होतो. नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे आणि छायाग्रह राहूशी संबंधित आहे. इथे स्थिरता, वजन आणि मजबूतपणा असावा लागतो. घरातील मुख्य व्यक्तीचं शयनगृह या दिशेला असल्यास घरात स्थैर्य येतं आणि निर्णय क्षमता सुधारते. पण जर या दिशेत जास्त मोकळीक असेल किंवा खड्डे असतील तर नात्यांमध्ये अस्थिरता येते, विश्वास कमी होतो आणि जीवनात संघर्ष वाढतो. ही दिशा घराचा आधारस्तंभ आहे, त्यामुळे इथे योग्य संतुलन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेवटची महत्त्वाची दिशा वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट. ही वायू तत्वाची दिशा आहे आणि मनाचा कारक असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित आहे. इथे गती आणि परिवर्तन असते. अतिथी कक्ष किंवा मुलींचं शयनगृह या दिशेला असणं चांगलं मानलं जातं कारण ते प्रवासाशी आणि बदलांशी संबंधित आहे. पण या दिशेत जर असमतोल असेल तर तुम्हाला मानसिक चंचलता, संबंधांमध्ये सततचा ताण आणि प्रवास संबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही दिशा आपल्या मनाच्या स्थितीवर थेट परिणाम करते. हे सर्व केवळ दिशांचं गणित नाही तर हे आपल्या कर्मांचा आणि ग्रहांच्या सूक्ष्म ऊर्जेचा एक अदृश्य खेळ आहे. जेव्हा आपण या नैसर्गिक नियमांना नकळतपणे पायदळीत उडवतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आरोग्यावर आणि अगदी आपल्या नात्यांवरही होतो. यालाच आपले प्राचीन ऋषी वास्तुदोष असे संबोधत आणि त्याचे निवारण करणे हे केवळ भौतिक उपाय नसून ते आपल्या कर्मांना आणि भाग्याला नव्या दिशा देण्यासारखं आहे. आता आपण अशा सिद्ध उपायांकडे वळूया जे तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह पुन्हा आणतील. आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे स्वच्छता आणि अडगळमुक्ती. तुम्हाला माहित आहे का, माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. जिथे स्वच्छता नाही तिथे नकारात्मक ऊर्जा वास करते आणि लक्ष्मी कधीच येत नाही. तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली घड्याळं, फाटलेले कपडे, जुना कचरा आणि अनावश्यक अडगळ ही नकारात्मक ऊर्जेची आगार आहेत. म्हणून रोजच्या स्वच्छतेव्यतिरिक्त प्रत्येक गुरुवारी किंवा अमावस्येला घरातले जाळे जळमटे काढून टाका. जुन्या अनावश्यक वस्तू दान करा किंवा टाकून द्या. घरात एकही बंद पडलेली वस्तू किंवा न वापरलेली वस्तू ठेवू नका. आपलं मन आणि घर दोन्ही स्वच्छ ठेवा. हा केवळ एक उपाय नाही तर लक्ष्मीला निमंत्रण देण्याचा हा पहिला नियम आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचं दिव्य रक्षण. घराचा मुख्य दरवाजा हे घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीच्या आगमनाचं मुख्य द्वार आहे. हा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असायला हवा.
त्यावर स्वस्तिक, ओम किंवा त्रिशूळ यांसारखी पवित्र चिन्ह लावा. आपल्या संस्कृतीत उंबरा किंवा थ्रेशोल्ड असणं अत्यंत आवश्यक मानलं जातं, कारण तो नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून थांबवतो. सकाळी आणि संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे लक्ष्मीचं आगमन होतं आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात. जर तुमचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर त्यावर तांब्याचा सूर्य लावल्यानं धनसंपत्तीचा ओघ वाढतो, असं शास्त्र सांगतं. हा उपाय केवळ दरवाजा सजवणं नाही, तर लक्ष्मीला आमंत्रण देणं आहे. तिसरा उपाय, सेंधव मीठ आणि पाण्याची शुद्धी. सेंधव मीठ म्हणजेच खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. पाणी हे जीवनाचा आणि समृद्धीचा स्रोत आहे. एका काचेच्या वाटीत थोडं सेंधव मीठ घेऊन ते शौचालय, स्नानगृह किंवा घरातील ज्या भागात तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवते तिथे ठेवा. दर आठवड्याला हे मीठ बदलायला विसरू नका. घर पुसताना पाण्यात थोडं सेंधव मीठ टाकून पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणखी एक महत्त्वाचा उपाय, घराच्या ईशान्य दिशेला एक छोटासा पाण्याचा झरा, वॉटर फाउंटन किंवा जलकुंभ, वॉटर पॉट ठेवा, पण त्यातील पाणी नेहमी प्रवाही असावं. त्यात काही गुलाब पाकळ्या किंवा लिंबाचे तुकडे टाकल्याने सकारात्मकता वाढते. रोज पाणी बदला. हे उपाय केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर हे ऊर्जा शुद्धीकरणाचे विज्ञान आहे. चौथा उपाय, दिवा, धूप आणि कपूर. अग्नी आणि सुगंध दोन्ही पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. कपूरला तर ज्योतिषी आणि तंत्रशास्त्रात अद्भुत शक्ती मानली जाते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा लावा. नंदादीप म्हणून घराच्या आग्नेय कोपऱ्यात दिवा लावल्यास धन आणि समृद्धी येते. नियमितपणे घरात सुवासिक धूप, अगरबत्ती किंवा शुद्ध गुग्गुळ जाळावे. यामुळे वातावरण शुद्ध होतं. सर्वात महत्त्वाचं, संध्याकाळी कपूर जाळण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात, वातावरण शुद्ध होतं आणि धनलाभ होतो. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा उच्चार करत धूप लावल्यास विशेष लाभ होतो. हे केवळ सुगंध नाही, तर आपल्या घराला ऊर्जावान बनवण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. पाचवा उपाय आहे पवित्र वनस्पतींची स्थापना. निसर्ग आपल्या जीवनात प्राण आणि सकारात्मकता आणतो, हे आपल्याला माहीत आहे. घरात तुळशीचं रोप नक्की असावं, विशेषतः उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला. तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक आणि एक शक्तिशाली ऊर्जा शुद्धीकरण करणारी वनस्पती मानली जाते, जी घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. मनी प्लांट तुम्ही आग्नेय, दक्षिण पूर्व दिशेला लावा. बांबू प्लांट किंवा इतर हिरवीगार झाडं घरात ठेवल्यास ताजेपणा येतो आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारते. पण लक्षात ठेवा, काटेरी किंवा कृत्रिम झाडं घरात कधीही ठेवू नका, कारण ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. निसर्गाच्या या देणगीचा योग्य वापर करून आपल्या घराला चैतन्यमय बनवा. सहावा उपाय आहे रंगांचे सूक्ष्म कंपन, म्हणजेच कलर थेरपी. तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक रंगाचा स्वतःचा एक विशिष्ट कंप असतो, जो आपल्या मनावर आणि घरातील ऊर्जेवर परिणाम करतो. ईशान्य दिशेला तुम्ही हलके निळे किंवा पांढरे रंग वापरावे, कारण ते शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहेत. आग्नेय दिशेला केशरी, गुलाबी किंवा लाल रंगाचा हलका वापर करावा, कारण ते ऊर्जा आणि उत्साहाचे रंग आहेत. नैऋत्य दिशेला पिवळा किंवा मातकट रंग शुभ मानला जातो, जो स्थिरता देतो. घरातील भिंतींना खूप गडद रंग न देता हलके, शांत रंग द्यावेत. रंगांचे हे विज्ञान क्रोमोथेरपी म्हणून आधुनिक जगातही ओळखले जाते. योग्य रंगांच्या वापराने तुम्ही तुमच्या घराची ऊर्जा बदलू शकता. सातवा उपाय आहे देवता आणि शुभचिन्हांचे सामर्थ्य, म्हणजेच डिवाइन प्रेझेन्स. विशिष्ट देवतांचं अस्तित्व त्या जागेत सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण प्रदान करते. गणपतीचं चित्र किंवा मूर्ती मुख्य दरवाजाच्या आतून किंवा बाहेरून लावल्यास घरात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि शुभ कार्याची सुरुवात होते. हनुमानाचं चित्र दक्षिण दिशेला लावल्यास घरातील नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि संरक्षणाची भावना येते. घरातील देवघर ईशान्य दिशेला असावं आणि त्या मूर्ती किंवा चित्रे विषम संख्येने असावीत. उदाहरण 1, 3, 5. सर्वात महत्त्वाचं, कामधेनूची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवल्याने समृद्धी, ऐश्वर्य आणि सर्व इच्छांची पूर्तता होते. हे चित्र तुम्ही कोणत्याही धातूत ठेवू शकता, पण तांबे सर्वोत्तम मानले जाते. या दिव्य उपस्थितीने आपलं घर एक ऊर्जावान मंदिर बनतं. आठवा उपाय आहे ध्वनीचे उपचार, म्हणजेच साऊंड हिलिंग. ध्वनीमध्ये एक अद्भुत ऊर्जा असते, जी वातावरणाला शुद्ध करते. आपल्या शास्त्रात नादयोगचं महत्त्व सांगितलं आहे, जिथे ध्वनीच्या कंपनांनी मन आणि शरीर शुद्ध होतात. सकाळी किंवा संध्याकाळी शंखनाद करा. नियमितपणे घरात घंटा वाजवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक कंपने निर्माण होतात. गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचं उच्चारण घरात लावल्याने एक पवित्र ऊर्जा क्षेत्र तयार होतं. हा उपाय केवळ कान आणि मनाला शांत करत नाही, तर आपल्या घराला आध्यात्मिक दृष्टीने अधिक शुद्ध करतो. नववा उपाय आहे अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचा आदर. आपल्या संस्कृतीत अन्न हे ब्रह्म मानले जाते. त्याचा आदर करणे हे साक्षात लक्ष्मीचा आदर करण्यासारखं आहे. अन्नधान्याचा कधीही अपमान करू नका आणि अन्नाची नासाडी पूर्णपणे टाळा. अन्नपूर्णा मातेचा आदर करा आणि गरजूंना यथाशक्ती मदत करा. ज्या घरात अन्न आणि गरजूंना आदर मिळतो, तिथे लक्ष्मी सदैव वास करते. लक्षात ठेवा, लक्ष्मी केवळ धनाने येत नाही, तर ती सत्कर्म आणि आदराने येते. हा उपाय केवळ आपल्या घरासाठी नाही, तर आपल्या समाजासाठी आणि आपल्या कर्मांसाठीही महत्त्वाचा आहे. आणि 10वा उपाय आहे रात्रीच्या अंधाराचे निवारण, म्हणजेच लाईट्स फॉर प्रॉस्पेरिटी. रात्री घरात पूर्ण अंधार ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक शक्तींना आकर्षित केले जाते आणि लक्ष्मीचा वास कमी होतो.
रात्री झोपतानाही घरात एक छोटा मंद दिवा किंवा बल्ब चालू ठेवा. यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मक राहते आणि लक्ष्मीचे आगमन सुकर होते. हे केवळ दिव्याची गोष्ट नाही, तर हे आपल्या घरातील सकारात्मकतेला कायम जागरूक ठेवण्याचं प्रतीक आहे. रात्रीच्या वेळीही तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने उजळून निघालं पाहिजे. हे सर्व आजच्या काळात कसे लागू होते? आपण तर आता फ्लॅटमध्ये राहतो, पण हे समजून घ्या की वास्तुशास्त्र हे केवळ दगड मातीचं विज्ञान नाही, तर ते ऊर्जेचं विज्ञान आहे. आज क्वांटम फिजिक्स ही सांगते की सर्व काही ऊर्जा आहे. आपले विचार, आपल्या भावना आणि आपल्या सभोवतालची जागा या सर्व गोष्टी ऊर्जा कंपनांनी भरलेल्या आहेत. वास्तुशास्त्र आपल्याला आपल्या सभोवतालच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करायला शिकवतं. हे एक प्रकारचं पर्यावरण मानसशास्त्र आहे, जिथे बाह्य वातावरण तुमच्या आंतरिक मनावर परिणाम करतं. आपले ऋषीमुनींनी भूचुंबकीय क्षेत्र, सौर ऊर्जा आणि वैश्विक ऊर्जा यांच्या प्रभावांचा हजारो वर्षांपूर्वीच अभ्यास केला होता, जे आता आधुनिक विज्ञानाला हळूहळू समजत आहे. हे उपाय केवळ कर्मकांड नाहीत, तर आपल्या जीवनातील ऊर्जा संतुलित करण्याचं विज्ञान आहे. हे उपाय केवळ कर्मकांड नाहीत, तर आपल्या जीवनातील ऊर्जा संतुलित करण्याचं आणि आपल्या घराला एक ऊर्जावान मंदिर बनवण्याचं विज्ञान आहे. पण लक्षात ठेवा, केवळ उपाय करून उपयोग नाही, तर आपलं मनही सकारात्मक असावं लागतं. आपल्या मनात प्रेम, करुणा आणि इतरांबद्दल आदर असेल तर त्या घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा वास करते, कारण आपलं मनच आपल्या सभोवतालची ऊर्जा तयार करतं. त्यामुळे हे उपाय करताना तुमचं मनही शुद्ध आणि सकारात्मक ठेवा. आजपासूनच आपल्या घराची ऊर्जा सकारात्मक बनवण्यासाठी हे साधे उपाय सुरू करा आणि आपल्या जीवनात येणारा अद्भुत बदल स्वतः अनुभवा. शेवटी या शुभ प्रार्थनेने आपण थांबणार आहोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत. याचा अर्थ आहे, सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी होवोत, सर्वांना शुभ दिसो, कुणालाही दुःख प्राप्त न होवो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, हीच माझी प्रार्थना आहे. आजपासूनच आपल्या घराची ऊर्जा सकारात्मक बनवण्यासाठी हे साधे उपाय सुरू करा आणि आपल्या जीवनात येणारा अद्भुत बदल स्वतः अनुभवा. ओम नमः शिवाय. तुम्ही आतापर्यंत जे ज्ञान मिळवलं आहे ते केवळ माहिती नाही, तर ते तुमच्या जीवनात क्रांती घडवणारं एक शक्तिशाली सूत्र आहे. या क्षणापासून तुम्ही या ज्ञानाचे पालक आहात. मला वचन द्या की तुम्ही या उपायांना केवळ वाचणार नाही, तर त्यांना तुमच्या जीवनाचा, तुमच्या घरातील प्रत्येक दिवसाचा भाग बनवाल. तुमच्या घराला सकारात्मक ऊर्जेचं एक केंद्र बनवण्याची शपथ घ्या, कारण तुमचं घर म्हणजे तुमचं भविष्य आणि ते सुंदर बनवणं हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही एकटे नाही आहात. आठवून पहा, आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये हजारो वर्षांपासून लाखो लोकांनी या प्राचीन उपायांचा वापर करून आपल्या जीवनात आणि घरात अद्भुत बदल घडवले आहेत. ही केवळ काही गुपितांची गोष्ट नाही, तर हे ज्ञानाची एक समृद्ध परंपरा आहे, जी तुम्हालाही या बदलाचा भाग बनण्यास आमंत्रित करते. तुम्हीही या परंपरेचा भाग व्हा. एकत्र मिळून आपल्या घरात, आपल्या परिसरात आणि आपल्या जीवनात सकारात्मकतेचा प्रवाह वाढवूया. आत्ताच सुरुवात करा. आपल्या संस्कृतीत म्हणतात, शुभस्य शीघ्रम, म्हणजे शुभकामांना उशीर नको. एका क्षणाचीही वाट पाहू नका. आजपासूनच, याच क्षणापासून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी हे उपाय सुरू करा. कारण विलंब म्हणजे केवळ वेळ गमावणे नाही, तर एक मोठी संधी गमावणे आहे. तुमचं भविष्य, तुमच्या कुटुंबाची शांतता तुमच्या आजच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. हा क्षण परतलाच नाही, म्हणून आत्ताच कृती द्या. तुम्ही हे करायलाच पाहिजे, कारण हे तुमच्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी याची गरज आहे. तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी, मानसिक शांततेसाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी हे आवश्यक आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी हे उपाय मूलभूत आधार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यापेक्षा चांगल्या गोष्टीस पात्र आहात. तुमच्या जीवनात दुःख, अशांतता किंवा कमतरता नसावी. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला ते सर्व द्या, ज्यासाठी तुम्ही पात्र आहात. आणि आता आपल्या या प्रवासाचा शेवट एका गहन विचाराने करूया. यत् साधु पुरुषै सेव्यम तत् गंतव्यम सुखाकांक्षिभिः प्रज्ञैस्तद् ब्रह्मणा प्रोक्तम यद्वै सुखम निरामयम. हे महाभारत शांतीपर्व 123.10 मधील श्लोक सांगतो की जे मार्ग सज्जनांनी अवलंबिले तेच सुखाची इच्छा करणाऱ्यांनी जावे. विद्वानांनी ब्रह्मदेवाने सांगितलेले तेच सुख मानले आहे, जे पूर्णपणे निरामय असते, ज्यात कोणतेही रोग किंवा दोष नसतात. वास्तुदोष दूर करणे म्हणजे केवळ भिंतींची दुरुस्ती नाही, तर ते आपल्या आंतरिक शांततेकडे आणि निरामय सुखाकडे वाटचाल करणे आहे. हा मार्ग आपल्याला आत्मशुद्धीकडे घेऊन जातो, जिथे आपलं घर आणि आपलं मन दोन्ही एकरूप होऊन शांतीचा अनुभव देतात. ओम नमः.